दोन्ही सलामीर मात्र मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तर नॉन स्ट्राईक इनला आपण पाहतोय मिस्टर बबलू अँड नॉन स्ट्राईकला मिस्टर प्रणय. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल गोलंदाज दिपेश. पहिलं षटक मात्र पॉवर प्लेचं षटक असेल, त्याचा मात्र पुरेपूर फायदा उठवावा लागेल. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी असेल. मॅच स्टार्ट होताना पंच मात्र दर्शवतायत ग्रीन सिग्नल मात्र दिला जातोय. पहिला चेंडू आपल्या थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू मात्र क्षेत्ररक्षण होईपर्यंत एकदा मात्र सहज कुठून काढली जाते. या एकेदिवशी मात्र श्री गणेशा केला जातोय तो विराटन संघाचा. पहिला चेंडू मात्र फेकला गेला. पहिल्या चेंडूवर एक धाव मात्र लागताना पाहायला मिळते. धावफलकावर 4 षटकांचा मात्र सामना असेल. पहिले षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर दिपेश. ब्लेस मात्र इंटू द गॅप मध्ये खेळला जातोय. चेंडू मात्र निघून जातोय चौकारांसाठी. आजच्या दिवसातील मात्र पहिला चौकार येताना प्रणय यांच्या बॅट मधून निघताना हा पहिला चौकार. धन्यवाद. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. ब्लेस मात्र एक झेल टिपण्याची संधी होती, मात्र झेल सुटला जातो. एकंदरीत या एकेदंशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावर. 6 धावा लागताना पाहायला मिळत आहेत धावफलकावर. पहिलं षटक मार्गसर तब्बल आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ होतोय. या 3 चेंडू मागे 6 धावा लागताना पाहायला मिळत आहेत धावफलकावर. यावेळेस मात्र बॅकलिपचा वापर करताना क्या बात आहे. चेंडू मात्र निघून जातोय चौकारांसाठी. या 4 धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 10 या आकड्यावर. दहा धावा लागतात धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ होते. पॉवर प्लेचा मात्र पुरेपूर फायदा उठवताना दोन्ही मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात बबलू अँड प्रणय. चार चेंडू 10 धावा. यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. सुरेखा पहिला चेंडू हा निर्धाव असेल. तब्बल 5 चेंडूंचा खेळ होतोय. 10 धावा लागतात धावफलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा तोच प्रयत्न केला. एकंदरीत मात्र चेंडू इंटू द गॅप मध्ये जातोय. तोपर्यंत सुरेख क्षेत्ररक्षण मात्र केलं जात आहे. 2 धावा मात्र नक्कीच वाचवल्या जातील. या दुहेरी धावांशी मात्र पहिल्या षटकांची मात्र समाप्ती होते. एक षटकाखेरीस 12 धावा बिनबाद. चंदीगड येथे मात्र त्याचा जन्म झाला होता. 2011 मध्ये मात्र वर्ल्ड कप जिंकला होता. मालिकावीर मात्र ठरला होता. अमित मात्र गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र गोलंदाज मात्र दंडित केले जाते. पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू. अतिरिक्त धावेत मात्र बाहेर पडताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. 13 धावा लागतात. मात्र सुरेख ऑन सेटला खेळून काढला होता. तत्पूर्वी एक धाव मात्र अंकित केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र रोखलं जाते.
या एकेदंशी मात्र धावसंख्या जाऊन पोचेल 14 या आकड्यावर. चला आमचा 2 नंबरचा कॅमेरा आहे त्याने जो एक प्रेक्षक आहे त्याने थोडं बाहेर राहायचं आहे. साहिल आपल्याला विनंती असेल आपण मैदानच्या बाहेर जायचं आहे. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. रितेश ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली सुरेख झेल मात्र टिपला जातोय. बबलू यांच्या खेळला मात्र पूर्ण विराम लागताना 14 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होताना. चला नवीन फलंदाज लगेच जायचा उशीर करू नका. आपली विनंती असेल आपण आयोजक आहात. शिवनेरी चषक 2020 आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचा पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. युट्यूब लाईव्ह जे प्रेक्षक मात्र आज सामना पाहत असतील त्यांचेही मात्र खूप खूप आभार असतील. तर निशाण येथे मात्र न्यू मॅन इन फलंदाज आकाश मात्र पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर. मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होताना पाहायला मिळतंय. थोडस वेट मात्र नक्कीच केलं जात आहे मिस्टर प्रणय याला, कारण प्रणय एक चांगला फलंदाज हार्ट हिटर फलंदाज ज्याने मात्र पहिल्याच सामन्यामध्ये हाफ सेंचुरी मात्र लगावली होती. यावेळेस मात्र मेच टाइम स्ट्रोक मात्र कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी पर्यंत मात्र 2 धाव मात्र कंप्लीट केल्या जातात. या दुहेरी दंशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ पाहतोय. तब्बल 4 चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत. चांगली गोलंदाजी मात्र अमित. एक गडी मात्र बाद केला. 3 धावा आतापर्यंत खर्च होतात या 4 चेंडू मागे. 4 धावा खर्च होतात 4 चेंडू मागे. अमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ऑन स्ट्राईक मिस्टर प्रणय. यावेळेस मात्र ऑन सेटला खेळला जातोय. तत्पूर्वी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी करेपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट होतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. 1 गडी बाद 17. शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळला जातोय. चेंडू फळीचा मात्र संपर्क नाही. 2 षटकाकीस आपण पाहतोय. 17 धावा 1 गडी बाद होताना. DJ Sangram in the mix. षटकाकीस आपण पाहतोय 17 धावा. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय विराथन संघ. साहिल येथे मात्र गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक मात्र चांगलं हाताळलं गेलं. एकंदरीत फक्त 4 धावा मात्र खर्च झाल्या आणि 1 गडी मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला तो मिस्टर अमित. त्या मात्र साहिल येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू मात्र फेकला जाईल. प्रणय यावेळेस दिशा देताना मात्र गोलंदाज मिस्टर साहिल. चेंडू पडल्यानंतर मात्र ऑफ स्टंपच्या बाजूने मात्र फिरताना नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. क्या बात हे 2 चेंडू निर्धाव बॅक टू पाहायला मिळत आहेत. साहिल गोलंदाजाचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण हात खोलण्याची मात्र संधी मात्र इथे देत नाहीये ते मिस्टर साहिल.
ह्यावेळेस मात्र पूर्ण बीट मात्र केले जाते. गोलंदाज मात्र चूक पद्धतीने मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं. मिस्टर साहिल 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकले जात आहेत. मात्र नक्कीच प्रेशर मात्र फलंदाजांवर असेल, कारण 3 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. यावेळेस मात्र पूल केला जातोय. चेंडू मात्र निघून जातोय 6 धाब्यांसाठी. डीजे धन्यवाद. या 6 धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ होता. तिसरं षटक मार्गस्थ पाहतोय. प्रेस मात्र सुरेख चेंडू मात्र फेकला जातोय. अब्रेक चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मात्र फेकला जातोय. 6 धावा मात्र खर्च होतात या 4 चेंडू मागे. आतापर्यंत 5 चेंडू मागे शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. ब्रेस मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात असेल, मात्र चेंडू निघून जाते. 1 बाउन्स सीमा रेषापार चौकारांसाठी. तर 3 षटकांची मात्र इथे समाप्ती होते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 27 धावा, 1 गडी बाद होताना. धन्यवाद डीजे. शेवटच्या 6 चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक असेल. 3 षटकाकीस आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना विराटन संघ मात्र 27 धावा, 1 गडी बाद. यश येते मात्र गोलंदाज मार्कवर. गोलंदाज प्रेस मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळला जातोय. निर्धाव चेंडू मात्र फेकला जातोय. धावसंख्या मात्र स्थिर असेल. 27 धावा लागत आहेत धावफलकावर. शेवटचं षटक मार्गस्थ पाहतोय. हाणामारीचं मात्र हे षटक नक्कीच असेल. क्षेत्ररक्षण मात्र बदलाव करतायत. यश मात्र पुन्हा एकदा निशान ह्यालाच मात्र सुरेख फेकी करेपर्यंत मात्र 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. या दुहेरी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावर. 29 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 1 गडी बाद, 29 धावा आपण पाहतोय. दोन चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आपण पाहतोय. यावेळेस मात्र क्लीन बोल्टच्या माध्यमातून मात्र निशान यांच्या खेळला मात्र पूर्ण विराम लागताना यू मिस आय डेफिनेटली हिट. 2 गडी बाद, 29 धावा. तर नयन जातोय मैदानच्या आतमध्ये. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक असेल. 29 धावा लागताना पाहायला मिळतात धावफलकावर. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय विराटन संघ. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली येतोय. सोपासा झेल मात्र पकडातोय. नयन यांच्या खेळला मात्र पूर्ण विराम लागताना 29 धावा, 3 गडी बाद. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार, मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार.
सुमित येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. यावेळेस मात्र सुरेख, क्या बात है. 6 धावांसाठी इंटू द स्टँड मध्ये मात्र चेंडू फेकला जातोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 35 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र असेल. डिप्स किर्लिकच्या डोक्यावर मात्र हा षटकार पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 35 धावा लागतायत धावफलकावर. किती धावांचं मात्र टार्गेट सेट केलं जाईल. हा शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 35 धावा लागताना पाहायला मिळत आहेत धावफलकावर. मात्र खोदून काढला तो चेंडू मात्र तत्पूर्वी एक धाव मात्र अंकित केली जाईल. या एकेदंशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 36 या आकड्यावर आणि 37 धावांचं मात्र लक्ष असेल ते विजयासाठी. 36 धावा आणि 37 धावांचं मात्र लक्ष असेल विजयासाठी. हॅलो, तर क्षेत्ररक्षण सजून घ्या. 24 चेंडू आणि 37 धावांचं मात्र लक्ष असेल विजयासाठी. तर 24 चेंडू आणि 37 धावांचं मात्र लक्ष असेल विजयासाठी. प्रतिषटक मात्र 9.25 ची सरासरी प्रतिषटक गाठावी लागेल. मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय जेडी.
जगदीश पाडेल. तर स्ट्राईकला आपण पाहतोय तन्मय अँड नॉन स्ट्राईकला असेल दिपेश. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी. या मात्र पंच दर्शवताय तर गोलंदाज मात्र दंडित केलं जात आहे. अवांतर धावण्याशी मात्र सुरुवात केली जाते. एकंदरीत चांगली गोलंदाजी मात्र आपल्याला करावी लागेल. आपला होम ग्राउंड आपण पाहतोय. 24 चेंडू 37 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र ऑन साइडला खेळला होता. तत्पूर्वी मिड विकेटचा शतक्षक पुढे सरसावेल. या एकेदंशी मात्र धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 2 या आकड्यावर. 9.25 ची सरासरी मात्र प्रतिषटक गाठायची आहे. त्या दृष्टीने मात्र फलंदाजी करावी लागेल. तर चांगली गोलंदाजी मात्र करावी लागेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. 3 शतरक्षक आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय. पॉवर प्लेचा मात्र पुरेपूर फायदा उठवावा लागेल. तो दिपेश एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतोय. तर सफाळ संघाचा कर्णधार या सफाळ संघाचा कर्णधार जगदीश पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना ऑन स्ट्राईक दिपेश. मात्र सुरेख चेंडू हाताळत होता. पूर्वी मात्र एक धाव मात्र रोखू शकत नाही. या एकेदंशी मात्र धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. 3 धावा लागतात धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत. पहिलं षटक मार्गस्थ पाहतोय. पॉवर प्लेचं हे पहिले षटक. 2 चेंडू आणि 3 धावा लागताना पाहायला मिळत आहेत धावफलकावर. जगदीश मात्र एक अनुभवशी गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला मात्र असेल मिस्टर तन्मय. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल करतायत गोलंदाज जगदीश. जास्तीत जास्त धावा रोखण्याचा मनसुबा नक्कीच असेल. मात्र चांगले फलंदाज आपण स्ट्राईकला पाहतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळला जातोय. तत्पूर्वी एक धाव मात्र अंकित केली जाईल. बंटी पुढे सरसावेल. फेकीपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. या एकेदंशी मात्र धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 4 या आकड्यावर. 3 चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत. 4 धावा मात्र धावफलकावर लागताना पाहायला मिळतात. मथानी संघ मात्र 37 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. 3 चेंडू 4 धावा. जगदीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 4 धावा लागतात धावफलकावर. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी नक्कीच म्हणावी लागेल. क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर मात्र कमी उंची नक्कीच पाहिली आणि थोडेसे मिस झाले मिस्टर दिपेश. कारण आपल्याकडे अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी मात्र पाठीशी आहे मिस्टर जगदीश. 4 चेंडू आणि 4 धावा लागताना पाहायला मिळत आहेत धावफलकावर. पॉवर प्लेचं षटक आहे. मात्र हात खोलण्याची मात्र संधी मात्र देत नाहीयेत. चार धावा लागतात मात्र धावफलकावर. पुन्हा एकदा जगदीश मात्र गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र बॅटची एज घेतली आता क्षेत्ररक्षण होईपर्यंत मात्र एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. या एकेदंशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 या आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत आणि 5 धावा धावफलका लागताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. तन्मय ऑन स्ट्राईक. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. ह्यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला. मात्र चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. पहिल्या षटकांची मात्र समाप्ती होत आहे. एक षटकाकीस आपण पाहतोय 5 धावा बिनबाद. मात्र विजय असेल त्याला मात्र
बाय असेल, पुढच्या फेरीमध्ये मात्र आपल्याला संधी असेल. तर गोलंदाज मार्कवर येते गोलंदाज मिस्टर बबलू. चला टॉस साठी या, आपल्याला विनंती असेल. तर आता मात्र 18 चेंडू आणि 32 धाब्यांची मात्र आवश्यकता असेल विजयासाठी. चला टॉस साठी या. बबलू येते मात्र गोलंदाज मार्कवर. सुरेख गोलंदाजी मात्र आपण पाहिले मिस्टर जेडी. पॉवर प्लेचं षटक होतं, फक्त 5 धावा मात्र खर्च होत आहेत. तर मात्र पॉवर प्लेचं बंधन मात्र हटलं जाईल. चला आपण खाली बसा आयोजक. सीमारेषेपासून थोडस दूर बसा, आपल्याला विनंती असेल. यावेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र पंच दर्शवतात. ऑफस्टंपला सोडून जाणारा चेंडू दंडित केला जाते गोलंदाजाला. अतिरिक्त धावेत मात्र भर पडली जाईल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावर. तर आताच एक मात्र आमच्या मंडळाचं एक भरीव देणगी येते. यावेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळला जातोय. श्री जतीन अर्जुन किणी यांच्या माध्यमातून 10,000 रोख रक्कमची देणगी येत आहे. मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार असतील. तर एक चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या मात्र 6 धावा लागत आहेत धावफलकावर. यावेळेस मात्र स्वीट साऊंड ऐकायला तो चेंडू मात्र निघून जाईल 6 धाव्यांसाठी. क्या बात आहे. चला चेंडू द्यायचा आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोचते 12 या आकड्यावर. दीपेश ऑन फायर. आदरणीय सन्मान जतीनजी किणी यांच्या आपण पाहतोय टॉस केला जातोय आणि टॉस मात्र विजयी होतोय तो केळवा 11. तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. यावेळेस मात्र शॉर्टम पुलचा चेंडू तत्पूर्वी 1 धाव मात्र अंकित केली जाईल. क्षेत्ररक्षण होई भेकी येईपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. आता मात्र 3 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या 3 धाव्यांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 या आकड्यावर. 1 शॉट रन. पंचांचा इशारा येतोय. अचूक लक्ष आपण पाहतोय. ज्याप्रमाणे मात्र गिधाड आपल्या पिल्लांवर लक्ष ठेवते उंच आकाशात मात्र झेप घेताना, त्याचप्रमाणे मात्र अचूक लक्ष आपण पाहतोय. 1 शॉट रन. व्यवहारी सर मात्र दर्शवत आहेत. धावसंख्या मात्र असेल 14. तर 14 धावा लागत आहेत धावफलकावर. सदोतीस धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ. 14 धावा. बिनबाद चांगली सुरुवात नक्कीच पाहायला मिळतंय. बबलू पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. यावेळेस मात्र पंच दर्शवतायत वाईट चेंडूंचा इशारा येतोय. पंचांना मात्र सकाळच्या सत्रामध्ये व्यायाम करण्याची मात्र संधी नक्कीच मिळते. अतिरिक्त धावेत मात्र भर पडते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 15 या आकड्यावर. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव मात्र सहज पूर्ण केली जाईल. या एकेदंशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 या आकड्यावर. 16 धावा लागत आहेत धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ होते आतापर्यंत. 16 धावा लागत आहेत धावफलकावर. बबलू गुणवत्ते मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होताना मिस्टर ऑन आपण पाहतोय दीपेश. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली. बंटी मात्र कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. बडी मछली जाल में लगती हुई. नक्कीच पहिल्या गड्याचं मात्र पतन होतंय 16 या धावसंख्येवर. 1 गडी बाद 16 धावा.
सौ रंजना तुकाराम किणी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची भरीव देणगी घेते त्यांचे सुद्धा आमच्या आयोजकाच्या माध्यमातून खूप खूप आभार. श्री दशरथ गणपत घरत त्यांच्या माध्यमातूनही 2000 रुपयाची भरीव देणगी घेते त्यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. तर अमित येतोय मात्र हार्ड हिटर फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय नो मॅन इन. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आमचे स्कोरर मात्र दर्शवत आहेत सुरेंद्र. यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह नक्कीच पाहायला मिळतोय. सुरेख झेल मात्र टिपला जातोय. क्या बात आहे. दोन्ही सलामीला मात्र माघारी पडताना मिस्टर बबलू. 2 गडी बाद 16 धावा 2 षटका अखेरीस आपण पाहतोय. तर 12 चेंडू आणि 21 धाव्यांची मात्र आवश्यकता असेल. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमित हार्ड हिटर फलंदाज. कालच्या दिवसात मात्र मॅन ऑफ द मॅच ठरला होता. वेडी इथे मात्र मॅन ऑफ द सिरीज मात्र घेतली होती. साहिल येतोय न्यूमॅन इन फलंदाज. 12 चेंडू 21 धाब्यांची मात्र आवश्यकता असेल विजयासाठी. कुमारी वाणी संदेश घरात यांच्या माध्यमातून 500 रुपयाची देणगी येते. तसेच श्री गोपीनाथजी नारायण किणी यांच्या माध्यमातून 501 रुपयाची देणगी त्यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. तर 12 चेंडू 21 धाव्यांची मात्र आवश्यकता असेल विजयासाठी. गोलंदाजी मार्क येते गोलंदाज प्रणय. पहिला चेंडू मात्र फेकला जाईल. शाबेस मात्र दिशाईन गोलंदाजी पंच मात्र दर्शवत आहेत. अवांतर धावेत मात्र भर पडते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 17 या आकड्यावर. आता मात्र 12 चेंडू 20 धाब्यांची मात्र आवश्यकता असेल. प्रणय पुनचकता गोलंदाजी मार्कवर. मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळतोय. चेंडू फळीचा मात्र संपर्क झाला नाहीये. धावसंख्या मात्र स्थिर असेल 17 धावा. तिसरं षटक मार्गस्थ पाहतोय. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. च्या दिवसातील हा पहिला सामना आपण पाहतोय. मथाने वर्सेस विराथन असा हा सामना आपण पाहतोय. मात्र क्षेत्ररक्षण होईपर्यंत तत्पूर्वी एक धाव मात्र अंकित केली जाईल. या एकेदंशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावर. आता मात्र हार्ड हिटर फलंदाज मिस्टर अमित. मोठा फलंदाज आपण पाहतोय. कालच्या दिवसात मात्र मॅन ऑफ द मॅच मात्र ठरला होता. तर एक बिग फाईट सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. याच्यानंतर एनसीसी सफाई वर्सेस केळवा 11. हा सामना मात्र जो संघ जिंकेल त्याला मात्र बाय असेल. चला टाइम वेस्ट करू नका. आपल्याला विनंती असेल आपण आयोजक आहात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करतायत. एक्स्ट्रा कव्हर मात्र पुढे सरकवला जातोय. प्रणय कुंज मार्क वर. ह्या वेळेस मात्र हलक्या हाताने खेळला जातोय. तत्पूर्वी मात्र बंटी मात्र फेकी करेपर्यंत मात्र 2 धाव मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेदंशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावर. अजूनही 17 धाब्यांची मात्र आवश्यकता असेल. चेंडू मात्र शिल्लक असतील 9. 9 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता असेल मात्र विजयासाठी. ह्या वेळेस मात्र गगनभेदी फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली येतोय. बडी बचली जाल में फसती हुई. क्या बात है.
नक्कीच चांगली वापसी असेल, कारण अमित सारखा मात्र महत्वाचा फलंदाज त्याला मात्र माघारी परतवलं जातंय. आनंद मात्र गगनात मावेशाना झालाय. चला, विराथांचे जे खेळाडू आहेत त्यांनी खाली बसून घ्यायचं आहे. स्टेजच्या समोर जे विराथांचे मात्र समर्थक आहेत त्यांनी खाली बसायचं आपल्याला विनंती असेल. मॅचचा मात्र टर्निंग पॉइंट ठरतो की काय, कारण अमित सारखा महत्वाचा फलंदाज मात्र डकआउट मध्ये परतताना. आता मात्र 8 चेंडू आणि 17 धावींची मात्र आवश्यकता असेल. शुभम जातोय न्यू मॅन इन फलंदाज मैदानच्या आतमध्ये. आठ चेंडू 17 धावींची आवश्यकता असेल मात्र विजयासाठी. प्रणय मात्र चांगले वापसी करताना नक्कीच पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ पाहतोय आपण. तर मात्र सर्वस्वी जबाबदारी मात्र असेल साहिल याच्या खांद्यावर. यावेळेस मात्र स्वीट साऊंड ऐकायला येतो, मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन होताना क्या बात है. नक्कीच चांगली वापसी असेल. तर 20 या धावसंख्ये मात्र चौथा गडी बाद होताना. यश येतोय मात्र मैदानच्या आतमध्ये. न्यू मॅन इन फलंदाज शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 7 चेंडू 17 धावींची मात्र आवश्यकता असेल विजयासाठी. यश मात्र आपल्या संघाला यश मात्र प्राप्त करून देईल का. 7 चेंडू 17 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. तर ऑन हॅट्रिक मिस्टर प्रणय शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 7 चेंडू 17 धावींची आवश्यकता. यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला. क्या बात है. प्रणय सुरेख गोलंदाजीचं प्रत्यक्ष नक्कीच पाहायला मिळालं. एकंदरीत 3-4 धावा मात्र खर्च केल्या आणि 2 महत्वाचे गडी मात्र माघारी परतवताना. 6 चेंडू 17 धावींची आवश्यकता. सजून घ्या. 6 चेंडू 17 धाब्यांची मात्र आवश्यकता असेल विजयासाठी. तर रोहित येथे मात्र गोलंदाजी मार्क वर. कोण मात्र हिरो ठरेल या सामन्याचा, कारण खूप महत्वाचा सामना आहे. जो संघ मात्र विजय असेल तो मात्र त्याला मात्र बाय असेल. एनसीसी सफाई संघ आपण पाहतोय. पुढचा बिग फाईट सामना नक्कीच पाहायला मिळेल. केळवा 11 वर्सेस एनसीसी सफाई. 6 चेंडू 17 धावींची आवश्यकता. रोहित मात्र गोलंदाजी मार्क वर. यावेळेस मात्र शफल होऊन घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आउट ऑफ पार्क. क्या बात है. या 6 धावींशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावर. तर मात्र 5 चेंडू 11 धावींची आवश्यकता. 5 गेंदे 11 रनों की जरूरत. यश मात्र नक्कीच यश संपादन करून देईल का, कारण पहिल्या चेंडूवर मात्र षटकार पाहायला मिळतो त्यांच्या बॅट मधून निघताना. डीप विकेटच्या डोक्यावर मात्र हा षटकार पाहायला मिळतोय. तर मात्र प्रेशर असेल गोलंदाजावर. 5 चेंडू 11 धावींची आवश्यकता. यावेळेस मात्र यस
फिंगर इज नाव यश मात्र डकआउट मध्ये परतताना क्या बात है. मात्र आवश्यकता असेल 11 धावेची, सॉरी 4 चेंडू आणि 11 धावेंची आवश्यकता. मात्र हिरो बनण्याची संधी असेल फलंदाजाला आणि गोलंदाजीला मात्र संधी असेल, कारण जो सामना मात्र विजयी असेल त्याला मात्र बाय असेल. खूप महत्वाचा सामना आहे. 4 चेंडू 11 धावेंची आवश्यकता. आपण पाहतोय नवीन फलंदाज निहार. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल. क्षेत्ररक्षण होई फेकी करण्याचा दुसरा धावाचा प्रयत्न मात्र रोखला जातं. एकंदरीत या एकेदंशी मात्र धाव संख्या मात्र जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावर. 3 चेंडू 10 धावेंची आवश्यकता. 3 चेंडू 10 धावेंची आवश्यकता. नक्कीच सामन्याची मात्र रंगत वाढताना पाहायला मिळतंय. च्या दिवसातला पहिला सामना आपण पाहतोय मथाने वर्सेस विराथन. 3 चेंडू 10 धावेंची आवश्यकता. ह्यावेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळला जातोय. चेंडूला मात्र वळवण्यात यशस्वी ठरतोय मिस्टर रोहित. 2 चेंडू 10 धावेंची आवश्यकता. एक चौकार आणि एक षटकार ची आवश्यकता असेल मात्र विजयासाठी. 2 चेंडू 10 धावेंची आवश्यकता. हा चेंडू मात्र निर्णायक असेल. दोन चेंडू 10 धावा. यावेळेस मात्र एष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्या जात आहेत. क्या बात है. एक चेंडू आणि 10 धावेंची आवश्यकता असेल मात्र विजयासाठी. एक चेंडू आणि 10 धावेंची मात्र आवश्यकता असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू. अभ्यास मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळला जातोय. अशा रीतीने विराटन संघ मात्र विजयी ठरतोय.